नमस्कार, मी तुमच्या सर्वांची लाडकी मनस्वी गोयलकर आणि आज एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे माझ्या यूट्यूब चॅनल itz.manasvi19 मध्ये। मी आता पोचलेली आहे स्टेशनच्या इथे आणि वाट बघते कोणाची तरी। तर आजच्या ब्लॉगमध्ये काय स्पेशल असेल हे पाहण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। संगीता मॅडम मला इथं भेटलेल्या आहेत। पायनॅपल ज्यूस पिता होता आम्ही। स्टेशनच्या इथे महादेव इंटरनॅशनलला दिशा संस्थेचं ट्रेनिंग चालू होतं आणि संगीता गेली होती ट्रेनिंगला। मला डॉक्युमेंट घ्यायचे होते तिच्याकडून। मग त्यानंतर सगळ्यांकडे गेले, सगळ्यांशी बोलले, जेवले तिथे आणि आत्ता आलेली आहे CYDAच्या ऑफिसला कॅम्पमध्ये। हॅलो हॅलो, मम्मा वगैरे जेवत आहे तिथे। CYDA मधून निघालेलो आहोत मिलन आणि मी। मिलनच्या पायाला इंजुरी झालेली आहे आणि तिला ऑपरेशन करायला सांगितलेलं आहे। तर सर्वांनी तिला मदत करावी अशी माझी थोडीशी विनंती आहे सर्वांना, कारण ऑपरेशनसाठी खर्च खूप आहे आणि तिला थोडी आर्थिक मदतीची पण गरज आहे। तर प्लीज ज्याला जशी जमल त्यांनी सगळ्यांनी मिलनला मदत करावी। आत्ता मिलन आणि मी आलेलो आहोत पुणे महानगरपालिकेमध्ये आणि इथे साक्षी आणि मुबिना पण आलेल्या आहेत। इथे आपल्याला एक काम आहे, जाऊयात आपण आता। इतकी कामं चाललेली आहेत। आत्ता मी तिकडे जाऊन पेपर घेऊन आले संगीताकडून, त्यानंतर CYDAच्या ऑफिसला गेले आणि आत्ता ऑनलाईन 10 लोकांचे इंटरव्ह्यू शेड्यूल केलेले आहेत, ते चालू आहेत। म्हणजे फिरता फिरता ते इंटरव्ह्यूज पण घ्यायचं काम चालू आहे आणि सगळं एवढं सगळं मॅनेज करणं सोपं नसतं, बिलकुल सोपं नसतं। खूप वेळच मिळत नाही स्वतःसाठी कधी कधी। मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांना आपण पत्र दिलं होतं 8 ते 10 दिवसापूर्वी की शिखंडी ढोलताशा पथकाला जागा उपलब्ध करून देण्यात यावी। पण आज येऊन बघितलं तर अजून ते अधिकारी सुट्टीवरती आहेत। उद्या होईल, परवा होईल असंच चाललेलं आहे। आता गणेशोत्सवाला 1.5 महिना राहिलेला आहे। प्रॅक्टिस कधी करायचं, ढोल कुठे ठेवायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि ह्यासाठी ही ॲप्लिकेशन आणून द्या हे न्यूजपेपरमध्ये TMCने टाकलं होतं की ढोल ताशा पथकांनी सगळ्या हे आणून द्यावे, ॲप्लिकेशन्स आणून द्यावे। ढोल ताशा पथकांचे प्रश्न मार्गी लावणार म्हणून त्यांनी ह्याच्यामध्ये पेपरमध्ये ॲप्लिकेशन दिलं होतं आणि आम्ही दिलेलं आहे। 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, अजून काही त्याच्यावरती कारवाई झालेली नाही आहे। आम्हाला काही जागा उपलब्ध झालेली नाही आहे। तर लवकरात लवकर अधिकाऱ्यांनी त्याच्यात दखल घ्यावी आणि ढोल ताशा पथकांना जागा उपलब्ध करून द्यावी प्रॅक्टिससाठी अशी विनंती आहे। महानगरपालिकेतलं काम संपवून आता आम्ही निघालेलो आहोत। मिलन आणि साक्षी गाडीवरती आहेत आणि आम्ही दोघी रिक्षा शोधतोय। रिक्षा भेटणं पण आजकाल अवघड झालं आहे। पुणे महानगरपालिकेमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून पारलिंगी व्यक्ती, आपण तृतीयपंथी हा शब्द वापरत नाही कारण प्रथम कोण, द्वितीय कोण आणि तृतीय कोण हा प्रश्न पडतो, म्हणून पारलिंगी हा शब्दाचा वापर करतो। आणि मी हे कायम ब्लॉगमध्ये सांगत असते कारण लोकांना माहिती नसतं, म्हणून लोकांनी पण पारलिंगी शब्दाचा वापर करावा। तर जे तिथं काम करतात, दिवस रात्र तिथं कष्ट करतात, वेळेवरती जॉबला जातात, दिवसभर तिथं उन्हातानाचं उभा राहिलेले असतात, आपली जी दिलेली त्यांना नोकरी आहे त्याच्यासाठी दिवस रात्र ते वेळ देत आहेत। तर अशा लोकांना वेळेवरती पगार मिळावा हा त्यांचा अधिकार आहे। जेव्हा मी आता तिथल्या काही माझे बंधू भगिनी होते त्यांच्याशी बोलत होते तर कळालं की 2 महिने 3 महिने पगार होत नाही आहे वेळेवरती आणि आत्तासुद्धा 3 महिने पगार झालेला नाही आहे। तर सरकारला किंवा पुणे महानगरपालिकेला माझी विनंती आहे की प्लीज त्यांना वेळेवरती पगार देण्यात यावा आणि तृतीयपंथी आहेत ते पारलिंगी आहेत त्यांना
घरचा सपोर्ट नाही आहे, कोणीच नाही आहे आणि त्यांचं घर कसं चालणार ह्याचाही विचार करावा. तर प्लीज त्यांना वेळेवरती पगार देण्यासाठी प्रयत्न करावेत. आत्ता आम्ही पोचलेलो आहोत मीरा दातार दर्ग्याच्या इथे. मन प्रसन्न झालं आज जाऊन, कारण तिथे दोन्ही पण दर्गा पण होती, मंदिर पण होतं आणि छान वाटलं. हे युनिटी इन डायव्हर्सिटी आपण म्हणतो आपल्या भारतामध्ये आहे, तर त्याचं एक छान मिलन बघायला मिळालेलं आहे आपल्याला तिथे. दर्गाला जाऊन आलेलो आहोत आम्ही आणि परत आत्ता CYDच्या ऑफिसमध्ये आलेलो आहोत इकडे. हॅपी प्राईज सगळ्यांना, हॅपी प्राईज ड्रॅग क्वीन. CYDला आलं की इथं मावशी चहा ज्यूस सगळं देतात सगळ्यांना आणि छान आहेत पण त्यांनी आता चहा बनवून दिलाय. थँक्यू. हो मॅगी आणली परत मावशी. हां बाय. आपली गाडी आलेली आहे आता घ्यायला आणि आता आपण जाणार आहोत बाहेर. कुठे जाणार आहोत तुम्हालाही घेऊन जाऊ. चला. वो छोटा वाला बॅग दे ना मेरा. सगळेजण पोचलेलो आहोत खेड शिवापूरला. अफशाला पण येता येता आम्ही घेतलेलं आहे. हे ना हे पापड मिळतं. आम्ही कधी आलो की पहिला हे पापड घेतोच. छान टेस्ट आहे त्याची. 15 रुपयाला इतकं मोठं पापड आहे. आम्ही आलेलो आहोत कैलास भेळमध्ये, जिथे आम्ही मोस्टली शिवापूरला गेलो की येतोच आणि इथं आता खायला सगळीकडे ऑर्डर दिलेली आहे. बाहेर इथं एक नवीन पान शॉप झालेलं आहे आणि मला आवडलं, कारण तुम्ही बघू शकता इथे एवढे फ्लेवर्स आहेत. एवढे हे सगळे वेगवेगळे फ्लेवर्स आहेत. एवढे सगळे पानामध्ये. अफसल रस्त्यातच सोडलेला आहे आणि आता आम्ही आलेलो आहोत हडपसरला. गुरूंच्या घरी चाललो वरती. दुपारी 1 वाजता घरातून बाहेर पडलो तर एवढी थकली आहे ना, बापरे काय कळतच नाही. तो बघा मिलन बसली, मम्मा पण आलेले आहेत चेंज करून. रात्रीचे आता 1:45 वाजलेले आहेत आणि मी आलेले आहे घरी. दिवसभर आज माझं बाळ एकटंच होतं घरी.
खूप थकली आहे. खूप मोठा दिवस होता. म्हणजे सकाळी आवरून मी जे घरातून बाहेर पडले, आत्ता जवळजवळ रात्रीचे 1:45 वाजलेत आणि आत्ता घरी आलेली आहे. तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय गाईज, गुड नाईट.